बाया जीवाला हाड आहे का बायकांच्या? वड्याचं त्याला वांग्यावर काढायचं, त्यांना तरी काय म्हणायचं? ए हा माझी तुझी नाटक हा अजून तुझ्यामुळे किती ऐकून घ्यावं लागणार आहे का मला? हा उषा, अगं बोलायची काय पद्धत आहे का नाही? या तुमचीच कमतरता होती, मनात आलं आणि ह्यो असला धोंडा माझ्या लेकाच्या गळ्यात बांधला. हा तो सुखी नाही, मला 4 माणसात बसता उठता येत नाही हिच्यामुळं. आणि आता काय गावातल्या बायकांनी नाचक्की केली माझी. आता हिची आई घरात येऊन बसली या. सगळ्या गावाचं मला ऐकून घ्यावं लागतं या. तुम्हाला काय ते घरात नाही राहत, बाहेर राहते. चांगलंय, म्हणजे गावात चर्चेला उदान ना. आता सूर्याला सुद्धा कळत नाही, देवीचं दागिना चोरून त्या पुजाऱ्याबरोबर पळून जाणार बाईला दारात उभी केलीच कशी मी म्हणते. आणि आता काय डॅडीने सुद्धा साथ दिली, त्या बाईला घरात ठेवायला लावली. आणि काय ग तुझ्या आईला कळत नाही का? आईनं करायचं आणि भावाने निस्तरायचं. पण त्यांच्या कर्माची फळं आम्हाला भोगावी लागतात. जेव्हा पण कुठल्या पापाची परीक्षा घेतोय आमची कोणाला ठावं. अगं किती बोलशील, दुसऱ्याच्या मनाचा विचार कर की जरा. सरा बाजूला, मी कुणाचा विचार करणार नाही आणि कुणाचा ऐकणार नाही सांगून ठेवती या. माझ्या नादाला लागायचं नाही तुम्ही. मी काय नाही सांगितलं. आता बोलायचं राहिलंय काय? सगळ्या गावालाच कळलंय. तेजू अक्का भेटलेली, ती रस्त्याने जात होती आणि तिला चक्कर आली. काय? आता कशी आहे ती? ठीक आहे ती, मी तिला तिच्या घरी सोडून आलो. तिला आईबद्दल तर काय कळलं नाही ना? तिच्याकडे बघून वाटलं तर नाही, पण आता इतकं सगळं झालंय, तिला काय कळायचं राहणार आहे? धनू, गावातले लोक लई चिडलेत. ते सगळे डॅडींच्या शब्दामुळे गप बसलेत, पण जास्त दिवस गप नाही बसणार ते. मला ते सगळं अवघडच वाटतं.